नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. तलाठी भरती 2026 संदर्भात फॉर्म भरणे सुरू झालेले आहे आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कशा पद्धतीने तुम्ही स्वतः तुमचा अर्ज भरू शकता आणि तोही काळजीपूर्वक इथे आपण जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप. चला तर मग जास्त वेळ न गमावता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन आणि ऑथेंटिक माहिती तुम्हाला इथे मिळत असते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अधिकृत वेबसाईटवर या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्हाला जर फॉर्म भरायचा आहे, तर सध्या जी काही आपली तलाठीची भरती आहे, ती एम-पी-एस-सी द्वारे कंडक्ट केल्या जाते आणि एम-पी-एस-सीने तलाठी पदाचा समावेश हा गट क मध्ये केलेला आहे. म्हणूनच आपल्याला एम-पी-एस-सी ग्रुप सीचा फॉर्म भरायचा आहे, ज्यामध्ये तलाठी हे एक पद असणार आहे. सर्वात प्रथम आपल्याला वेबसाईटवर यायचं आहे, ते म्हणजे mpsconline.gov.in. गुगलवर जाऊन तुम्ही एम-पी-एस-सी जरी सर्च केलं, तरी देखील या वेबसाईटवर तुम्ही येऊन जा. गुगलवर मग ते ब्राउझर कोणतंही असो तुमच्याकडे, इव्हन क्रोम ब्राउझर जरी तुम्ही वापरलं तरी सुद्धा तुम्हाला ही वेबसाईट दिसून जाईल. mpsconline.gov.in या वेबसाईटवर सर्वात प्रथम आपल्याला यायचं आहे आणि त्यानंतर युजर मॅन्युअल जर आपण पाहिला, तर सगळ्यात पहिलं काम आहे ते म्हणजे रजिस्ट्रेशन. सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे? रजिस्ट्रेशन. आता जे विद्यार्थी जुने आहेत त्यांना ऑलरेडी माहिती आहे. एकदा जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, तुमचं प्रोफाईल क्रिएट केलं, की दरवर्षी तुम्हाला फक्त थोडेफार अपडेट करावे लागतात. जसे की एन-सी-एल झालं किंवा ई-डब्ल्यू-एस झालं किंवा एखादं प्रमाणपत्र किंवा एखादं सर्टिफिकेट तुम्ही एक्स्ट्रा मिळवलेलं असेल, तेच तुम्हाला अपडेट करावं लागतं. बाकी तुमची संपूर्ण माहिती यामध्ये ऑलरेडी भरलेली आहे. म्हणजे एकदाच रजिस्ट्रेशन करायचं आणि त्याच रजिस्ट्रेशनच्या भरोशावर तुम्ही या ठिकाणी कितीही फॉर्म भरू शकता. पुन्हा पुन्हा तुम्हाला फॉर्म भरण्याची गरज नाही. फक्त पेमेंट करायचं, सेंटर टाकायचं, काही बेसिक गोष्टी निवडायच्या आणि फॉर्म भरायचा. म्हणून सर्वात पहिले महत्त्वाचं आहे ते म्हणजे रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशनमध्ये तुमची संपूर्ण माहिती आपल्याला भरायची आहे आणि एकदा का तुमचं प्रोफाईल तयार झालं, की नंतर तुम्हाला फॉर्म भरण्यात कुठलीही अडचण जाणार नाही. तर सुरुवातीला पहा विद्यार्थी मित्रांनो, जे जुने आहेत त्यांना माहिती आहे, जे नवीन असतील त्यांनी सर्वात पहिले करायचं आहे ते म्हणजे रजिस्ट्रेशन. न्यू युजर रजिस्ट्रेशन या टॅबवर त्यांना यायचं आहे. जर तुम्ही मोबाईलमध्ये उघडत असाल, तिथे सुद्धा तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे न्यू युजर रजिस्ट्रेशनचं. तर या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. त्यानंतर जर आपण पुढचा टप्पा पाहिला, तर रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला काय काय गोष्टी टाकाव्या लागतात? रजिस्ट्रेशनमध्ये सर्वात पहिले आपल्याला टाकावा लागतो तो म्हणजे ईमेल आयडी आणि दुसरा म्हणजे मोबाईल नंबर. दोन गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला गेट ओटीपी करावं लागतं. एक ओटीपी तुमच्या मेलवर येतो, दुसरा ओटीपी तुमच्या मोबाईल नंबरवर येतो. म्हणून मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल हे तुम्हाला जवळ ठेवायचे आहेत. मोबाईल नंबर आणि ईमेल टाकला, गेट ओटीपीवर केलं, की जो काही ईमेलवर ओटीपी येणार आहे आणि जो काही मोबाईलवर ओटीपी येणार आहे, ते दोन्हीच्या दोन्ही ओटीपी या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे. नंतर काय सिलेक्ट करायचं आहे? पासवर्ड. तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे, जो की लॉग इन करताना या ठिकाणी टाकावा लागेल. मग काही ठेवू शकता तुम्ही, तुम्हाला जो योग्य वाटेल तो या ठिकाणी तुम्ही पासवर्ड ठेवू शकता. पासवर्ड जो आहे तो थोडाफार त्यामध्ये काही अक्षर असले पाहिजे, काही स्पेशल डिजिट असले पाहिजे, एखादा अंक किंवा एखादं जे काही आपलं लेटर्स आहे ते स्मॉल किंवा कॅपिटलमध्ये असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचा थोडाफार कॉम्प्लेक्स पासवर्ड या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता, जो तुम्हाला लॉग इन करताना लागणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पासवर्ड सेट करायचा आहे. नंतर पुन्हा तोच पासवर्ड इथे आपल्याला टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने खाली जर तुम्ही आले तर आपल्याला कॅप्चा दिसेल. रजिस्ट्रेशनवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या. हे आहे तुमचं बेसिक रजिस्ट्रेशन. सर्वात पहिले मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेल, दोन्ही गोष्टीचा ओटीपी आणि ओटीपी टाकल्यानंतर पासवर्ड अशा पद्धतीने आपल्याला सेव्ह करायचं आहे. आता दुसरं पाऊल म्हणजे काय? तर गेट ओटीपीवर क्लिक केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक ओटीपी येतात. नंतर आपल्याला ओटीपी टाकावे लागतात. ओटीपी टाकल्याच्या नंतर तुम्हाला जे काही ओटीपी रिसीव्ह झालेले आहे ते या ठिकाणी मेन्शन करावे लागतील. पासवर्ड सेट करावा लागेल. कन्फर्म पासवर्डवर क्लिक करावं लागेल आणि रजिस्ट्रेशनवर करायचं कॅप्चा फिल करू. कॅप्चा म्हणजे काय? जे काही आपल्याला इथे फोटो दिसतंय अशा पद्धतीचं 181833 अशा पद्धतीचे कोणतेही नंबर तुम्हाला येऊ शकतात. त्या ठिकाणी सेम टू सेम नंबर टाकून आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा टप्पा आहे तो म्हणजे लॉग इनचा. आता इथून सुरू होतं जे की तुम्हाला प्रत्येक वेळी कामा पडणार आहे ते म्हणजे लॉग इन. लॉग इनमध्ये ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर दोन्हीपैकी तुम्ही काही टाकू शकता. आता आपण जे काही ओटीपी घेतले होते, ज्या मोबाईल नंबरवर ओटीपी घेतला असेल तो मोबाईल नंबर किंवा ज्या ईमेलवर तुम्ही ओटीपी घेतलेला असेल तो ईमेल, या दोनपैकी एक गोष्ट या ठिकाणी टाकायची आहे आणि दुसरं म्हणजे टाकायचं आहे तो आपला व्हेरीफाय ओटीपी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. लक्षात आलं तुमच्या? सर्वात पहिले रजिस्ट्रेशन ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर दोनपैकी एक. नंतर गेट ओटीपी क्लिक करून जो काही ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचा आहे आणि नंतर व्हेरीफाय ओटीपी करून पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. नंतर जर पुढचे टप्पे पाहिले तर अशा पद्धतीने बेसिक काही प्रश्न विचारले जातील. जे काही बेसिक प्रश्न आहे, जे की एखाद्या वेळेस जर आपण रजिस्ट्रेशन विसरलो किंवा काही पुढे चालून प्रॉब्लेम आली, तर हे काही सिक्युरिटीचे क्वेश्चन आहे. तुमचं मदर नेम काय आहे, नंतर व्हॉट इज युअर फेवरेट चाइल्डहुड फ्रेंड, त्याच्यानंतर इन विच सिटी ऑर टाउन डिड यू मदर बॉर्न, म्हणजे तुमच्या आईचा जन्म कुठे झालेला आहे. त्यानंतर व्हॉट इज सरनेम ऑफ युअर फेवरेट हायस्कूल टीचर, टीचरचं सरनेम म्हणजे आडनाव या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि सर्वात शेवटचा या ठिकाणी प्रश्न आहे हु इज युअर फेवरेट स्पोर्ट पर्सन. अशा पद्धतीचे काही बेसिक प्रश्न आहे जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे, जे की युनिक आहेत, कधीही कोणत्याही टप्प्यावर विचारले जाऊ शकतात, भविष्यासाठी आहे ते. नंतर पहा कॅप्चा टाकून रजिस्ट्रेशन आपल्याला करून घ्यायचं आहे. पुढचा टप्पा आहे तो म्हणजे
इथे आपण स्क्रोल करूया प्रोफाईल क्रिएशनचा. तर आता सर्वात पहिले आपण काय केलं, सर्वात पहिले आपण रजिस्ट्रेशनवर गेलो, त्या ठिकाणी मोबाईल नंबर आणि आपला जो काही ईमेल आहे त्याच्यावरचे OTP टाकले, पासवर्ड सेट केला, रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि नंतर लॉग इन यावर येऊन आपण आपलं या ठिकाणी लॉग इन करून घेतलेलं आहे. लॉग इनसाठी जो काही आपण ईमेल ID दिलेला होता किंवा मोबाईल नंबर दिलेला होता तो टाकलेला आहे. त्यानंतर व्हेरीफाय OTP केलेला आहे आणि नंतर कॅप्चा टाकून या ठिकाणी आपण आपलं लॉग इन करून घेतलेलं आहे. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, एकदा का तुमचं लॉग इन झालं की अशा पद्धतीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये विविध टॅब असणार आहेत. पहिली टॅब आहे होमची, दुसरी टॅब आहे ती म्हणजे प्रोफाईल क्रिएशनची. तर कुठे आपल्याला यायचं आहे, प्रोफाईल क्रिएशनवर. ज्यावेळी तुमचं प्रोफाईल एकदा तयार झालं की नंतर जो काही ऑनलाईन ॲप्लिकेशन हे तिसरं टॅब आपल्याला दिसतं, म्हणजे तिसरं ऑप्शन आहे. यामध्ये जाऊन सध्या सुरू असलेल्या भरत्या तुम्ही पाहू शकता आणि त्यासाठी फॉर्म भरू शकता. चौथं ऑप्शन जे आहे ते तुम्ही आतापर्यंत कोणकोणते फॉर्म भरले त्या संदर्भात आहे आणि पाचवं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे त्यांनी हेल्पचं. पहिले आपल्याला प्रोफाईल क्रिएट करायचं आहे म्हणून आपण प्रोफाईल क्रिएशनवर या पर्यायावर येणार आहोत. नंतर पहा प्रोफाईल क्रिएशनवर क्लिक केलं की इथे आपल्याला काय काय भरायचं आहे, ते ॲप्लिकेशन सबमिशन प्रोसेस आहे. नंतर 4 स्टेजेस ऑफ ॲप्लिकेशन आहे, म्हणजे त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिली. सर्वात पहिली स्टेप आहे ती म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशनची. जी काही आपली पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला सर्वात पहिल्या स्टेपमध्ये भरायची आहे, ज्यामध्ये आधार क्रमांक टाकायचा आहे. नंतर पर्सनल डिटेल आहे, म्हणजे आपलं सरनेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, फुल नेम. त्याच्यानंतर फुल नेम जर चेंज वगैरे झालेलं असेल तर त्या संदर्भात सुद्धा माहिती इथे त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्ही आणखी यामध्ये काही गोष्टी आहेत, जसे की डेट ऑफ बर्थ झालं किंवा इतर काही मेल फिमेल हे जे आहेत, म्हणजे बेसिक आपल्याबद्दलची स्वतःची जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी टाकत असतो. मदर लँग्वेज जी आहे ती सुद्धा आपल्याला सेट करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमची बेसिक माहिती भरू शकता पहिल्या टॅबमध्ये. आधार कार्ड सोबतच बाकी गोष्टी सुद्धा आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायच्या आहेत. त्यामध्ये मोबाईल नंबर झालं, ईमेल ID झालं, नंतर नॅशनॅलिटी आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि पुढे तुम्ही पाहू शकता की पुढचा जो काही टप्पा आहे तो आहे आपल्या कॅटेगरीचा. कॅटेगरी यामध्ये आपल्याला मेन्शन करायची, कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे, इश्यूइंग डिस्ट्रिक्ट म्हणजे कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही कास्ट सर्टिफिकेट तुम्ही इश्यू केलेलं आहे, तुम्हाला मिळालेलं कास्ट सर्टिफिकेट हे कोणत्या जिल्ह्यातून इश्यू झालं ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इश्यूइंग डेट सिलेक्ट करायची आहे, जी की आपली कास्ट सर्टिफिकेट असो किंवा कोणतंही प्रमाणपत्र असो त्यावर मेन्शन असते. दुसरं जर पाहिलं आपण नॉन क्रिमिलियर, जर तुम्ही OBC किंवा ज्या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलियर आवश्यक असतं त्यामधून येत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र या ठिकाणी यस करायचं आहे. त्यानंतर त्या सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे, कोणत्या तारखेला तुम्हाला ते इश्यू झालं ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि नंतर तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तुम्ही यस करू शकता. इथे सर्टिफिकेटचा नंबर टाकू शकता आणि ज्या दिवशी ती इश्यू झाली त्याची डेट आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. पुढे जर तुम्ही पाहिलं तर यू विल बी नॉट कन्सिडर फॉर द रिझर्वेशन कॅटेगरी. जर तुम्ही नॉन क्रिमिलियर टाकलं नाही तर तुम्हाला कॅटेगरीमध्ये घेण्यात येणार नाही. आता काही विद्यार्थी काय विचारतील की आम्ही SC आहे, ST आहे, आम्हाला नॉन क्रिमिलियर लागत नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, SC ST मधून जर आपण आहात तर आपल्याला नॉन क्रिमिलियरची आवश्यकता नाही. पण जर आपण OBC मधून फॉर्म भरत असाल किंवा इतर ज्या काही कॅटेगरीज आहेत त्यामधून फॉर्म भरत असाल तर नक्कीच आपल्याला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र द्यावं लागेल. ते जर आपण दिलं नाही तर आपला फॉर्म हा ओपनमध्ये ग्राह्य धरला जातो. नंतर पहा पुढे जर आलो तर पुढे एक एक गोष्ट इथे त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेली आहे. टाईप ऑफ कॉम्पिटिशन इथे पहा, एज्युकेशनल माहिती जी काही आहे आपली ती आता आपल्याला भरायची आहे. एज्युकेशनल माहितीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कशा प्रकारचा या ठिकाणी, पण ते कोणासाठी आहे, स्पोर्ट पर्सनसाठी. म्हणजे जर तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल तर या ठिकाणी तुम्हाला ती माहिती भरायची आहे. जे काही सर्टिफिकेट असेल तुमचं किंवा एखाद्या राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जर तुम्ही खेळले असाल तर त्या संदर्भात माहिती तुम्हाला द्यायची आहे. नंतर एक सर्व्हिसमॅन, जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर त्याबद्दलचा हा कॉलम आहे. तुम्ही जर नसाल तर तुम्हाला ह्या गोष्टी लागू होणार नाहीत. पुढचं जर आपण पाहिलं, जे काही गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कॉलम आहे. जर तुम्ही ते असाल तर त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही माहिती इथे भरू शकता. नंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे डोमेसाईल डिटेल. तर डोमेसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्या सर्वांना यस करायचं आहे. ते आपण काढलेलं असेलच, त्याची माहिती सुद्धा आपल्याला मेन्शन करायची आहे की कोण्या तारखेला ते आपण काढलं. त्यानंतर ऑर्फन वगैरे जर तुम्ही असाल तर त्या संदर्भात सुद्धा तुम्ही माहिती इथे भरू शकता आणि सेव्हचं ऑप्शन आपल्याला दिसलेलं आहे. कशाचं, सेव्ह करायचं. जी काही आपण माहिती भरणार आहोत, ज्यामध्ये बेसिक डिटेल असतील, नंतर एज्युकेशनचे डिटेल असतील, नंतर एक्सपिरियन्सचे डिटेल असतील, त्या सर्वच्या सर्व डिटेल आपल्याला एक एक करून सेव्ह करत चालायचे आहेत. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा टप्पा जर आपण पाहिला तर पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली आहे. म्हणजे एक सर्व्हिसमॅन झालं, स्पोर्ट पर्सन झालं किंवा इतर जे काही ऑर्फन वगैरे आहेत इत्यादींची माहिती जर तुमच्याकडे असेल, तुम्ही जर त्यामधून येत असाल तर त्याची माहिती भरायची आहे. अन्यथा आपली जी काही बेसिक माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे आणि प्रोफाईल सेव्ह करायचा आहे. दुसरा टप्पा आहे तो म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता ॲड्रेस इन्फॉर्मेशनचा. म्हणजे जो काही आपला पत्ता आहे तो आपल्याला दुसऱ्या टॅबमध्ये टाकायचा आहे. यामध्ये तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो तुम्ही टाकू शकता. नंतर तिसरी स्टेप जर तुम्ही पाहिली तर अदर इन्फॉर्मेशन तिसऱ्या स्टेपमध्ये आहे आणि सर्वात महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे चौथ्या क्रमांकाची, ज्यामध्ये आहे तुमचं क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन. आता आपण तिसऱ्या स्टेपवर न जाता थेट चौथ्या स्टेपवर या ठिकाणी जाणार आहोत. तिसऱ्या स्टेपमध्ये जर तुम्ही पाहिलं तर वेदर ॲनी
प्रोसिक्युशन पेंडिंग म्हणजे या ठिकाणी केस वगैरे खटला संदर्भात हे तिसरं ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्हाला जर लागू पडत असेल तर तुम्ही या ठिकाणी फिल करू शकता. अन्यथा आपल्याला समोर जायचं आहे, नोच या ठिकाणी करायचा आहे. जर तुमच्यावर एखादी केस नसेल किंवा चालू वगैरे खटला असेल तर त्या संदर्भात त्यांनी तिसरा पर्याय दिलेला आहे. आपल्याला यायचं आहे महत्त्वाच्या टप्प्यावर, तो म्हणजे चौथा टप्पा, ज्यामध्ये आहे आपली एज्युकेशनची माहिती, क्वालिफिकेशनची इन्फॉर्मेशन. सर्वात पहिले तुम्ही जर 10वी झालेले असाल तर 10वी सिलेक्ट करायचं आहे. नेम ऑफ द क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचं आहे. सब्जेक्ट, स्ट्रीम किंवा कोणती तुमची ब्रांच होती ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुम्हाला क्वालिफिकेशन स्टेटस सिलेक्ट करायचं आहे. कोणत्या तारखेला तुम्ही पास झालेले आहात ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. अटेम्प्ट किती दिले ते सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आणि जे काही तुमचे ग्रेड आहेत ते सुद्धा इथे तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन इथे मेन्शन करू शकता. 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, इतर काही कोर्सेस वगैरे असतील तर ते सर्व तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. इथे तुम्हाला सर्व क्वालिफिकेशन टाकायचं आहे आणि याच्याच बेसिसवर तुमच्यासाठी पोस्ट उघडणार आहे. म्हणजे जर तुमच्याकडे एखादी इंजिनिअरिंगची डिग्री असेल तर तुम्ही टाकू शकता. तुमचं टायपिंग वगैरे झालेलं असेल तर तेही तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपल्याला या कॉलममध्ये भरायची आहे. जेवढे तुमचं शिक्षण झालेलं असेल तेवढी. जेवढी इथे माहिती भरलेली राहील तेवढ्याच तुमच्यासाठी पोस्ट ह्या भविष्यात ओपन होणार आहेत किंवा तुम्ही फॉर्म भरायला ज्यावेळी जाल त्यावेळी तुमच्यासाठी त्या पोस्ट ओपन राहतील. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, चौथी स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे. ती म्हणजे क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशनची. यामध्ये आपल्याला 10वी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंतची सर्वच माहिती भरायची आहे. इव्हन कोण्या वर्षी तुम्ही पास झाले, तुमचा रोल नंबर वगैरे काय आहे, स्टेटस काय आहे सध्याचं, फर्स्ट क्लास आहेत, काय आहेत, हे सर्व इथं आपल्याला फिल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढचा टप्पा आहे, तो म्हणजे तुम्हाला जर यामधून एखादा कॉलम डिलीट करायचा असेल तर ते सुद्धा पर्याय आहे. अपडेट करायचा असेल तर तो सुद्धा पर्याय इथे त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे एखाद्या वेळेस चुकून खालीवर जर झालं तर तुम्ही ते पुन्हा अपडेट करू शकता. नंतर आहे पाचवा टप्पा, तो म्हणजे एक्सपिरियन्सचा. जर तुम्ही कामाचा एक्सपिरियन्स काही असेल तर या ठिकाणी मेन्शन करू शकता. अन्यथा पुढेही तुम्ही नो करून पुढे जाऊ शकता. जसं की जर तुम्हाला जे लागू पडतं ते मेन्शन करायचं आहे आणि जे लागू पडत नाही तिथे नो करून आपल्याला समोर जायचं आहे. नंतर पहा सर्वात शेवटचा टप्पा आहे, तो म्हणजे आपला 6व्या क्रमांकाचा. 6व्या क्रमांकाच्या टप्प्यात या ठिकाणी आपल्याला करायचं आहे ते म्हणजे फोटो आणि सही अपलोड. फोटो आणि सही कशा पद्धतीने अपलोड करायची, तर इमेज साईज जी आहे ती आपली 50 KB पेक्षा जास्त नसावी. फोटो जर आपण बिटवीन पाहिला 125 ते 130 पिक्सेलच्या दरम्यान फोटो आपला असावा. 50 KB पेक्षा जास्त साईज या ठिकाणी आपले JPG फाईलची नसावी. मग तो फोटो असो किंवा तुमची सिग्नेचर असो. अशा पद्धतीने फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचे आहे. वेबकॅमचा सुद्धा पर्याय इथे त्यांनी दिलेला आहे. क्रॉपचं बटन सुद्धा दिलेलं आहे. साईनचा पर्याय सुद्धा आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढू शकता किंवा स्कॅन करून तुमच्या फाईलमध्ये तुम्ही जर सेव्ह वगैरे केलेली असेल तर ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. KB कमी जास्त करण्यासाठी गुगलचा वापर करा. गुगलवर जाऊन बरेच टूल किंवा बरेच वेबसाईट उपलब्ध आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या JPG फाईलची ही साईज ॲडजस्ट करू शकता. तर अशा पद्धतीने तुमचं पूर्ण प्रोफाईल तयार होऊन जाणार आहे आणि एकदा तुमचं प्रोफाईल तयार झालं की ते आपल्याला करायचं आहे सबमिट अँड लॉक. आता आपली प्रोफाईल बनवण्याची प्रक्रिया या ठिकाणी संपली. सुरुवातीला आपण केलं रजिस्ट्रेशन, त्यानंतर आपण तयार केलेलं आहे आपलं प्रोफाईल आणि आता तिसऱ्या टप्प्यात आपण करणार आहोत अप्लाय करणं अत्यंत सोपं आहे. 2 टप्पे आपण महत्त्वाचे पाहिले. प्रोफाईल क्रिएट झालं म्हणजे जवळजवळ तुमचं 80-90% काम झालं असं आपण म्हणू शकतो. आता फक्त काम राहिलेलं आहे ते म्हणजे 10%चं. चला तर मग जाऊया की अप्लाय कसं करायचं. रजिस्ट्रेशन या ठिकाणी झाल्याच्या नंतर, प्रोफाईल क्रिएट झाल्याच्या नंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. तुमचं प्रोफाईल इथे लॉक होऊन जाणार. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, एकदा प्रोफाईल लॉक झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला आता लॉग इन करायचं आहे. लॉग इन करायसाठी काय, तर तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर असेल किंवा जो तुम्ही ईमेल आयडी वगैरे दिला असेल तो या ठिकाणी टाकू शकता. OTP व्हेरीफाय करू शकता. नंतर पासवर्ड टाकू शकता आणि कॅप्चा टाकल्याच्या नंतर इथे तुम्ही लॉग इन तुमचं करू शकता. लॉग इन एकदा झालं की तुम्हाला यायचं आहे आता ऑनलाईन ॲप्लिकेशनवर. म्हणजे प्रोफाईल क्रिएशनच्या बाजूला जो काही पर्याय आहे तो आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनचा. यामध्ये तुम्ही आले की तुम्हाला दिसणार आहे विविध पर्याय. इथे जी काही वॅकन्सी सध्या सुरू असेल ती तुम्हाला दिसणार आहे. सध्या जी आपली गट क ची पूर्वपरीक्षा आहे त्याच्या संदर्भात आपल्याला वॅकन्सी दिसेल. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला व्ह्यू करायचं आहे आणि व्ह्यू केल्यानंतर चेक इलिजिबिलिटीवर क्लिक करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही ज्या ज्या पदासाठी इलिजिबल असाल ते पदं तुम्हाला दिसून जातील. जसं तुम्ही चेक इलिजिबिलिटीवर क्लिक केलं की अवेलेबल ज्या काही पोस्ट असतात ते या ठिकाणी तुम्हाला दिसतील. मग लिपिक असो, जर तुमचं टायपिंग झालेलं असेल तर तुम्ही लिपिकसाठी पात्र आहात. फक्त तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही असिस्टंट आणि तलाठी या पदासाठी पात्र आहात. तर चेक इलिजिबिलिटीवर क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्ही ज्या ज्या पदासाठी इलिजिबल असाल तसा मेसेज दिसून जाईल. बाजूला पोस्ट सिलेक्ट करायची आहे. यामध्ये आता तलाठी असेल तर तलाठी सिलेक्ट करू शकता, लिपिक असेल लिपिक करू शकता, असिस्टंट असेल असिस्टंट सिलेक्ट करू शकता आणि अप्लाय या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही अप्लाय केलं की नंतर तुम्हाला पुढचा ऑप्शन येतो तो म्हणजे एक्झाम सेंटरचा. आता जो काही तुमच्या जवळचा जिल्हा असेल तो तुम्ही सिलेक्ट करा. तुमचा जिल्हा सुद्धा सिलेक्ट करू शकता किंवा तुम्ही जर बाहेरगाव वगैरे कुठे राहायला असेल किंवा कुठून तयारी करत असाल तर त्या ठिकाणचा जिल्हा परीक्षा केंद्र म्हणून सुद्धा निवड करू शकता. तुम्हाला जे चॉईस आहे
ते कोणत्याही जिल्ह्याचे आहे, कोणताही जिल्हा इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पुढचा टप्पा जर आपण पाहिला, तर ते आहे सेल्फ डिक्लेरेशन. सेल्फ डिक्लेरेशनमध्ये आपल्याला टिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट अँड पे फी यावर सुद्धा आपण क्लिक करू शकतो. लोकेशन जे आहे ते लोकेशन तुम्ही तुमचं टाकू शकता. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, सबमिट अँड पे बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला भरायची आहे ती म्हणजे फी. फी भरण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहे. आता सध्या आयोगाने UPIचा पर्याय सुद्धा अवेलेबल करून दिलेला आहे. UPIच्या माध्यमातून QR कोड जनरेट करून या ठिकाणी तुम्ही स्वतः फॉर्म भरू शकता. QR कोडद्वारे पेमेंट करून सक्सेसफुली पेमेंट केल्याच्या नंतर तुमचा जो काही फॉर्म आहे तो भरला जाईल आणि जो फॉर्म तुम्हाला चेक करायचा असेल की कशा पद्धतीने भरला गेला किंवा नाही गेला, तर आता माय अकाउंटमध्ये यायचं आहे. सुरुवातीला फॉर्म भरण्यासाठी आपण कशामध्ये आलो होतो? ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये. फॉर्म भरला गेला किंवा नाही गेला किंवा त्याची प्रिंट घ्यायची तर कशामध्ये यायचं? माय अकाउंटमध्ये. जसं तुम्ही माय अकाउंटमध्ये याल तसा तुम्हाला इथे फॉर्म भरलेला दिसेल आणि त्याच्यासमोर दिसणार सुद्धा आहे स्टेटस की फीज पेड. जर फीज पेड केलेली नसेल तर इथे ऑप्शन असतो फी पे करण्याचा, पे नाववर गेल्याच्या नंतर तिथे सुद्धा तुम्ही UPIद्वारे QR कोड जनरेट करून पेमेंट करू शकता. अशा पद्धतीने पेमेंट केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट होऊन जातो. प्रिंट घ्यायची किंवा नाही घ्यायची तो तुमचा प्रश्न आहे. ऑलरेडी तुमच्या प्रोफाईलमध्ये हे जे तुमचं काही प्रोफाईल आहे ते राहणारच आहे. तुम्ही केव्हाही ते डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. एकदा का तुम्ही प्रोफाईल तयार केलं की पुढे तुम्हाला वारंवार सर्व माहिती भरण्याची गरज नाही. जी काही तुमची पर्सनल माहिती असते किंवा बेसिक माहिती असते ती ऑलरेडी आपण MPSCकडे या ठिकाणी प्रोफाईलद्वारे देत असतो. त्यामुळे ती पुन्हा पुन्हा टाकण्याची आपल्याला गरज नाही. या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही फॉर्म भरताना अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि शक्य तितक्या लवकर फॉर्म भरून टाका. 5 ऑगस्ट शेवटची तारीख आहे, पण त्यापूर्वीच आपण आपला फॉर्म भरणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट तलाठी असेल, लिपिक असेल किंवा MPSC असेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून या ठिकाणी आपलं काम हे पूर्ण करून टाकायचं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.